नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो की पोलीस भरतीची जाहिरात किती दिवसात येईल याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। तुम्हाला काही बातम्या दाखवतो, त्या बातम्यातून तुम्हाला लक्षात येईल। चला मित्रांनो, आपण गुगल क्रोमवर जाऊ आणि जीमेलवर आपण ते अपडेट आणलेलं आहे ते पाहणार आहोत। मित्रांनो लक्षात घ्या, पोलीस भरतीची जाहिरात म्हणजे 100% होणार तर आहेच, यात कुठलंच दुमत नाही। कारण प्रशासन जर बघितलं, सध्या परिस्थितीमध्ये प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे की आगामी काळामध्ये साधारणपणे 10 ते 12 हजार पदसंख्येसाठी भरती करावी। गृह मंत्रालयाला सूचना दिलेल्या आहेत वित्त विभागाने। तर शहर पोलीस भरतीसाठी म्हणजे नागपूर शहर पोलीस भरतीसाठी गृह विभागाला प्रस्ताव 2 आठवड्यात माहिती देण्याचे निर्देश। म्हणजे गृह विभागाच्या माध्यमातून नागपूर विभागात म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये किती पदसंख्या आहे, किती पदसंख्या भरण्यात यावी यासाठी त्यांनी दिलेलं ही बातमीपत्र आहे। मित्रांनो नागपूर विभागामध्ये भरायचे आहेत। आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, शपथपत्र सादर करीत माहिती दिली होती त्यानुसार 447 पदे मंजूर असूनही ती रिक्त आहेत। तसेच नवी 391 पदे निर्माण करून ती भरावायची आहेत। त्यामुळे आज शहराला एकूण 838 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची गरज असल्याची पोलीस आयुक्तांनी सांगितलेलं आहे। म्हणजे 838 पदसंख्या या नागपूर सिटी मध्ये येणार आहेत। मित्रांनो विषय काय उरतो, आता आम्ही सुरुवात तर केलेली आहे, बरेच लोक आता मेरिट 100% वाढणार आहे, लक्षात ठेवा। आता मी तुम्हाला क्लिअर सांगतो मेरिट का वाढणार आहे ते पण सांगतो। तर मित्रांनो मागची भरती आता जस्ट झाली, 2024 ची भरती आता झाली। याच्यामध्ये जे काही कमी जास्त मार्कांनी राहिलेली विद्यार्थी आहेत ते चांगला जोम लावतील, त्यामुळे मेरिट मध्ये फरक पडणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो लोक एकदम टच मध्ये होते आणि भरती प्रक्रिया अजून समाप्त झालेलीच नाही 2024 ची। तसेच विद्यार्थी मित्रांनो 2025 ची भरती प्रक्रिया चालू झालेली आहे, त्यामुळे मेरिट मध्ये नक्कीच बदल होणार आहे। त्यामुळे सुरुवात असेल तर सुरुवात करा, जोमात सुरुवात करा, लक्षात ठेवा। आणि लक्षात घ्या, सुरुवात ही जोमात ठेवा। पहिला मुद्दा, अकॅडमीची मदत घ्या, अकॅडमीची नक्की मदत घ्या। मित्रांनो जे विद्यार्थी लागलेले आहेत त्या विद्यार्थ्याला सरळ विचारा तुम्ही जाऊन की अकॅडमी लावली होती का। मी काय सांगतोय, 99.99% विद्यार्थी हे कुठल्या ना कुठल्या अकॅडमीला टच मध्ये असल्याशिवाय पोलीस झालेले नाहीत आणि सेल्फ स्टडी करणारे अगदीच 0.01% विद्यार्थी सक्सेस होतात। आणि करायचं म्हणून उगा फॉर्म भरायचं म्हणून नशीब पालटलं म्हणून असा जर विचार करत असाल तर तुम्ही तसंच राहाल, लक्षात घ्या। आणि तुम्हाला ते भरती प्रक्रियेचं 1 वर्ष निघून जाईल मित्रांनो। त्यामुळे घे भरारी भरतीसाठी वर्दीसाठी या विद्यार्थी मित्रांनो, या प्लॅटफॉर्मला धरून तुम्हाला भरती प्रक्रियेमध्ये सामील व्हायचं आहे। सर जाहिरात कधी येईल हा जो काही तुमचा प्रश्न आहे, जाहिरात जर विचारलं तर मित्रांनो पुढील 20 दिवसात तुम्हाला मोठं अपडेट भेटेल आणि जाहिरात सुद्धा येईल। मग राहिला विषय काय, पुढल्या 3 महिन्यामध्ये तुमच्या अंगावर वर्दी असेल 100%। आणि ती वर्दी मिळवण्यासाठी तुम्ही भोसरी या शाखेला भेट देऊ शकता, भोसरी या शाखेला आपल्या भेट देऊ शकता। आपला संपर्क क्रमांक आहे मित्रांनो हा। सर्वात जास्त मुली आहेत आपल्या अकॅडमीमध्ये, मुलं पण त्याच प्रमाणामध्ये आहेत, मुलीचं प्रमाण जास्त आहे। भोसरीला येऊन तुम्ही राहण्याची सोय नाही, आपल्याकडे निवासी नाहीये, तुम्ही राहू शकता रूमवर वगैरे, पण अभ्यास करायचा काटेकोर। सुरुवातीचे 5 दिवस एकदम फ्री मध्ये डेमो असेल आणि सर्व भोसरी परिसरातील व इतर ठिकाणी जे लोक येतात किंवा या PCMC मध्ये ट्राय करणारे किंवा पुणे क्षेत्रामध्ये ट्राय करणारे, जर तुम्हाला आमच्या टेस्ट हव्या असतील तर एकदम फ्री मध्ये असतील विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या। तुम्ही प्रत्यक्ष येऊन आपल्या अकॅडमीला टेस्ट देऊ शकता ऑफलाईन पद्धतीने। तुम्ही कुठल्याही अकॅडमीतले असला तरी काही अडचण नाही, फक्त एकदा संपर्क करायचा आणि आमच्या टेस्टच्या ग्रुपला जॉईन केलं जाईल आणि तुम्हाला टेस्ट पेपर वीकली फ्री मध्ये देता येणार आहे। ते विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ठेवलेलं आहे। त्याच विश्लेषण सुद्धा तुम्हाला दिलं जातं जे की YouTube चॅनलवर असतं।
ते लोकराज्य अकॅडमी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. हे पण चॅनल सबस्क्राईब करा आणि ते पण चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चांगल्या गोष्टीला सबस्क्राईब केल्याने काहीही होत नाही, फरक पडत नाही. आता जाहिरातीचा जर विषय घेतला तर जाहिरातीमध्ये विद्यार्थी मित्रांनो 10 ते 12,000 जागा येतील. त्या 10 ते 12 म्हणजे मागच्या वर्षीच्याच पॅटर्ननुसार सर्व काही असेल, याच्यामध्ये कुठलाही बदल नसणार आहे. ठीक आहे, कारण विषय चालू होता की असं याच्यामध्ये इव्हेंट चेंज होणार वगैरे वगैरे. आणि जाहिरात किती दिवसात येणार आहे? फक्त 20 दिवस वाट बघायची आपल्याला. म्हणजे आपण तयारीत लागणं गरजेचं आहे. आपली तयारी आता जोमात असणं गरजेचं आहे. आपला आता ग्राउंडचे डेमो देणं गरजेचं आहे. आपला टायमिंग कसा कमी होईल, वेळेत कसं येऊ, आउट ऑफ कोणते इव्हेंट आहेत याच्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. तरच आगामी काळामध्ये तुम्हाला वर्दीचं स्वप्न साकार करता येणार नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जिल्हा टाईप करायचे. आपण कोणत्या जिल्ह्यामधून आता सध्या व्हिडिओ पाहताय हे नक्कीच मला कमेंट मध्ये सांगायला विसरायचं नाही. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या HP अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि विद्यार्थी मित्रांनो, भोसरी शाखेला संपर्क करून नक्की भेट द्यायचे. डेमो लेक्चर फ्री आहेत. क्लास लावला तरच नंतर तुम्हाला पैसे आकारले जातात. डेमोला येऊन तुम्ही बसून बघू शकता, आवडलं तर जॉईन करू शकता. अशी महाराष्ट्रातली एकमेव अकॅडमी आहे विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थ्याला अगोदर क्लास दाखवते, त्याला सगळ्या गोष्टी म्हणजे नियोजनपूर्वक काय करते की बाबा तू आमच्याकडे आल्यानंतर तुला व्यवस्थितरित्या समजतंय का, शिकवलेलं वेळोवेळी समजतंय का, तेच महत्वाचं असतं. आणि समजत असेल तरच अकॅडमी जॉईन कर. तुझ्यात किती सिरियसनेस आहे, वर्दीसाठी तू किती झपाटलेला माणूस आहे, त्यानुसार आपण विद्यार्थ्यांना घेत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. गरिबांच्या पोरांपर्यंत आपलं चॅनल पोहोचवा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.